हाय एव्हरीवन, आय एम पूजा. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण आरी वर्क रिलेटेड इथे व्हिडिओ टाकत आहोत. तर आपण याआधी चेन स्टिच आणि बीड्स वर्कचा आपण व्हिडिओ टाकले होते. तर आत्ता आपण वरची डिझाईन इथे घेतली आहे आपल्या ब्लाऊजवरती. तर त्याच्यावरती असं व्हिडिओ नीट शूट होत नव्हता, त्यामुळे आपण इथे प्लेनवरती ही डिझाईन तुमच्यासाठी मी पुन्हा एकदा इथे केलेली आहे आणि ती डिटेलमध्ये दाखवणार आहे. तर आपण पहिल्यांदा जरी थ्रेड आपला असा धरून घ्यायचा आहे आपल्या 2 बोटांमध्ये. हा फक्त फर्स्ट टाईमच धरायचा आहे, नंतर असं धरण्याची गरज नाही आहे आपल्याला. आणि डायरेक्टली आपल्याला आपली निडल अशा पद्धतीने टाकायची आहे, जी आपल्या सुईच्या निडलच्या टोकामध्ये आपल्या व्यवस्थित अडकेल आणि सुईवरती आणताना ती अपोजिट दिशेला फिरवून वरती आणायची आहे. आणि आपला जरीचा थ्रेड हा अशा पद्धतीने वरती येतो. तर आपण आत्ता इथे बघणार आहोत की जरी थ्रेडला आपण गाठ कशी मारायची आहे, बिकॉज एका गाठमध्ये ही व्यवस्थित बसत नाही. सो आपल्याला 3 ते 4 वेळा गाठ मारावी लागते आपल्या जरी थ्रेडला. सो आपण आत्ता तेही बघणार आहोत की जरी थ्रेडला गाठ कशी मारायची आणि निडल आपण कशी पकडायची आहे वगैरे. आपण इथं 23.045ची निडल वापरली आहे. तर जरीचा थ्रेड आपण 3 वेळा तरी गाठ मारून घ्यायची आहे इथे आपण. आणि जसं मी पकडायला लावला तसाच पकडायचा आहे आणि तो फक्त स्टार्टिंगला पकडायचा आहे. आपण एंड नॉट केल्यानंतर पुन्हा एकदा ही डिझाईन स्टार्ट करणार आहोत. रिटर्न यायचं नाही, आपण तिथूनच ही डिझाईन स्टार्ट करणार आहोत. सो ही निडल अशी धरायची आहे आणि निडलच्या टोकमध्ये हे थ्रेड व्यवस्थित हा अडकला जातो. तर आत्ता इथे आपण बघणार आहोत, इथे प्रॉपरली दिसत आहे. आपण प्लेन इथे कापड यूज केलेलं आहे. सो यावर छान व्हिडिओ शूट झालेला आहे. त्या पीसवरती ब्लाऊज पीसवरती जरीचंच वर्क होतं. सो ते कॅमेरामध्ये सारखं हायलाईट होत होतं. सो व्हिडिओ नीट शूट होत नव्हता. सो त्यामुळे मी इथे प्लेन कापड घेऊन इथं तुमच्यासाठी ही डिझाईन केलेली आहे. सो तुम्ही नक्की बघा आणि अशी ट्राय करा डिझाईन. सो हे बघा, निडल व्यवस्थित वरच्या दिशेने टाकायची आहे आणि बॅक साईडला आपण तो धागा टाकून निडल अपोजिट दिशेने टर्न करून वरती आणायची आहे, जेणेकरून आपला थ्रेड आहे तो व्यवस्थित असा वरती येईल, जो की बॅक साईडला आपण निडल टर्न करून आणतो. जशी फ्रंटला आहे तशी अपोजिटला आणतो. देन आणतानाच ती टर्न करायची आहे आणि आपला थ्रेड हा वरती येतो. खूप इझी पद्धत आहे ही आणि डिझाईन पण छान, अशी प्रॉपर फिनिशिंग छान येतं. आणि इथे बघा, चेन स्टिच आपण एकदम बारीक केलेली आहे, अशी मोठी वगैरे नाही केलेली आहे, नाजूक अशी चेन स्टिच इथं केलेली आहे. सेम डिझाईन आपण इथे चेन स्टिचची आहे ती सगळीकडे प्रॉपर तीच यूज होते नेहमी. सो आपण त्याची प्रॅक्टिस करणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो इथे बघा, व्हिडिओ व्यवस्थित केलेला आहे मी शूट. अँड आपण इथे आता आपले बीड्स टाकणार आहोत. आपण इथं अशी डिझाईन केली आहे, चेन स्टिच विथ बीड्स अशी. बिकॉज त्या ब्लाऊजला ऑलरेडी एक छान असे वर्क आहे. सो आपण कमीत कमी डिझाईन जरी केली तरी तो ब्लाऊज खूप छान असा दिसून येतो. सो हे बघा, आपण अशा पद्धतीचे बीड्स टाकून असे पूर्ण लाईन आपण इथे आपल्या पीसवरती हँडवरती वर्क करणार आहोत हे. देन हे बघा, जस्ट निडल वरच्या साईडनी सरळ टाकायची आणि आणताना ती अपोजिट दिशेला फिरवायची आहे, टर्न करायची आहे. बस हीच ट्रिक आहे आणि आपण ही स्लोली करायचं आणि व्यवस्थित असे जे की चेन स्टिचचे जी बारीक चेन स्टिच यायला हवे, बिकॉज जास्त मोठे पण दिसता कामा नये. आपल्याला नाजूक असं हे वर्किंग करायचं आहे इथे. सो हे सेम ही प्रोसेस आहे, चेन स्टिच आणि बीड्स वर्क कसं कापडावरती आपण हे करू शकतो. तर हेच आहे ती प्रोसेस. आधीचे 2 व्हिडिओ मी शूट केलेले आहेत. जर ते तुम्हाला व्यवस्थित आपल्या ब्लाऊज पीसवरती जर नीट व्यवस्थित व्हिडिओ नसेल आला तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. ह्याच्यामध्ये आपण प्रॉपर पूर्ण शूटिंग घेतलेलं आहे आणि खूप छान असं इझी पद्धतीने इथे ही सेम आपण प्रोसेस केली आहे, जशी की आपण त्या 2 व्हिडिओमध्ये केलेली आहे. तर हे बघा, व्यवस्थित आपली चेन स्टिच होत आहे अँड आपली इथे डिझाईन कंप्लीट होत आहे. आपण हे पूर्ण वर्क आपण त्या पीसवरती केलेला आहे आणि त्याचा व्हिडिओ आपण फायनल लुक जेव्हा मी करेल पीस तयार, तर तुम्हाला नक्की दाखवेन की आपण कशी डिझाईन केली आहे आणि कसं वर्क दिसतं आपल्या ब्लाऊज पीसवरती. सो इथे आपल्याला एंड नॉट करायची आहे. देन आपली ही डिझाईन इथे कंप्लीट झालेली आहे आणि आपली ही जी डिझाईन आहे ही सेम डिझाईन आपण आपल्या ब्लाऊज पीसवरती घेतलेली आहे आणि ते देखील वर्क खूप छान दिसते. तुम्ही देखील माझा व्हिडिओ बघून तुम्ही जर आरी वर्क स्टार्ट केला असेल तर तुम्हाला डिटेलमध्ये हे व्हिडिओ दिसणार आहेत. तर हा व्हिडिओ कसा वाटला तो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अँड तुम्ही डिझाईन केली असेल तर तेही मला नक्की सांगा. अँड थँक्स फॉर वॉचिंग माय दिस व्हिडिओ.